गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं आणि त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचं निश्चित झालंय। यासाठी चव्हाण यांनी केंद्रीय भाजप निरीक्षक म्हणून नेमलेल्या केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातले महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत, ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली। नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलंय।